हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कासार आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. आपण मागील व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन हे स्टार्ट केला होता. त्याचा पुढील व्हिडिओ आहे आज बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशनसाठी तुम्हाला प्लीज पेज नंबर 33 हा पुस्तकमध्ये ओपन करून ठेवायचा आहे, कारण त्यामध्ये इक्वेशन नंबर 9 लिहिलेली आहे. ती इक्वेशनला आपल्याला बघायचं आहे आणि जे बाजूला दिलेला जो टेबल आहे 3.5 जो टेबल आहे त्याला फिलअप करायचं आहे. तर बघा, कंप्लीट द टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ द इक्वेशन 9. इक्वेशन 9 मध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत AgNO NaCl हे सर्व एलिमेंट्सचे नंबर ऑफ ॲटम जे रिएक्टंट साईडला आहे आणि प्रोडक्ट साईडला आहे ते सर्व फिलअप करायचं आहे. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ Ag, यू आर लुकिंग दिस. Agचे किती ॲटम आहे? Agचे नंबर ऑफ ॲटम्स इन रिएक्टंट साईडला आहे 1 अँड प्रोडक्ट साईडला सुद्धा 1 आहे. तसंच नायट्रोजन एलिमेंटचे रिएक्टंट साईडला 1 अँड प्रोडक्ट साईडला सुद्धा 1 आहे. ऑक्सिजनचे ॲटम्स आहे रिएक्टंट साईडला 3 तर प्रोडक्ट साईडला सुद्धा 3 आहे. सोडियम Na 1 अँड 1 ऑन बोथ द साईड एक एक ॲटम आहे. अँड क्लोरीनचे रिएक्टंट पार्टलाही 1 आणि प्रोडक्ट पार्टला सुद्धा 1 आहे. तर इथे तुम्ही बघत आहात की एलिमेंटचे सर्व एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला दोघी सेम आहे. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स of the elements in the reactant in this equation is same as the number of atoms of those elements in the products. Such as equation is called balanced equation. अशी इक्वेशनला balanced equation म्हणतो. If the number of atoms of each element is not the same on the two sides of the equation, it is called an unbalanced equation. जर समजा इथे Na किंवा N कोणतंही एक एलिमेंटचेही नंबर ऑफ ॲटम प्रोडक्ट साईड आणि रिएक्टंट साईडला वेगवेगळे असतील. समजा हा N आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे, किंवा सोडियम इथे 1 आहे आणि इकडे 2 आहे, तर हे इथे अनबॅलन्स्ड इक्वेशन अशी म्हटली जाणार. इन एनी इक्वेशन द टोटल मास ऑफ ईच ऑफ द एलिमेंट इन द रिएक्टंट इज सेम एज द टोटल मास ऑफ ईच ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स इन प्रोडक्ट. कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण बघितलं तर जो टोटल मास आहे एलिमेंटच्या रिएक्टंट साईडला तोच मास प्रोडक्ट साईडलाही असतो. दिस इज इन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास दॅट यू स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड. मागील इयत्तेमध्ये तुम्ही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर हे बघितलेलं आहे, जो आपण केमिकल इक्वेशनमध्येही सिद्ध केला. मागील पेज 33वर जो रिएक्शन घेतली होती बीकर अँड टेस्ट ट्यूबमध्ये त्यातही सिद्ध झाला होता की दोघीकडे हे मास सेम होता. तर ह्या नियमानुसार आपल्याला जो इक्वेशन बॅलन्स असेल त्यामध्ये नक्की रिएक्टंट पार्टला आणि प्रोडक्ट पार्टला एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम सेम असले पाहिजे, आणि सेम जर नसेल तर ती अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हटली जाते. मग त्याला बॅलन्सिंग करावी लागते. मग बॅलन्सिंग करणे आपण पुढचे टॉपिकमध्ये घेत आहोत. स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल रिएक्शन. एखाद्या केमिकल रिएक्शनला बॅलन्स कशी करायची त्याचे स्टेप्स आहे. इथे स्टेप बाय स्टेप जायचं आहे, काही वेगळं नाही आहे, अगदी सोपं आहे. तर ह्यामध्ये एक केमिकल इक्वेशन दिलेली असेल त्याला बॅलन्स करायचे स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. अ ट्रायल अँड एरर मेथड इज युज्ड फॉर दिस पर्पज. ट्रायल अँड एरर मेथड, यू नो, आपण कोणत्याही लिनियर इक्वेशनमध्ये सिंगल व्हेरिएबलवाली इक्वेशन सपोज x+1 = 5 तर x प्लेसवर पुट 1 पुट 0 पुट 2 असं पुटअप करता करता जेव्हा हे LHS आणि RHS दोघे सॅटिस्फाय होतात ती व्हॅल्यूसाठी एक्सची व्हॅल्यू ते सॉल्युशन म्हटली जाते. आलं लक्षात? मॅथ्समध्ये हे सर्व आपण करतो अल्जेब्रामध्ये. तर ही जी मेथड आहे ट्रायल अँड एरर मेथड ती आपल्याला इथे पण यूज करायची आहे अगदी सिम्पल वेने. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल. सपोज एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला की सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्यात सल्फ्युरिक ॲसिड मिक्स केल्याने सोडियम सल्फेट अँड वॉटर हे मिळतं. ठीक आहे. मग स्टेप फर्स्ट, सर्वप्रथम आपल्याला ही इक्वेशनला मॉलिक्युलर फॉर्ममध्ये मीन्स याचं सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहावं लागेल. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, सोडियम सल्फेट Na2SO4 अँड वॉटर H2O. ही इक्वेशन दिलेली आहे. पुस्तकमध्ये याचा क्रमांक 10 आहे म्हणून इथे 10 लिहिलेला आहे. एनिवे, स्टेप 2, check
चेक वेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स्ड ऑर नॉट. पहिले तर आपण इक्वेशन बघणार की बॅलन्स्ड आहे का नाही. बॅलन्स करण्यास आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला सेम अशी टेबल बनवायची जी आपण वरती बघितली AgNO3 साठी. बाय कम्पेअरिंग द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द टू साइड्स ऑफ द इक्वेशन. दोघी साईडकडे असलेल्या वेगवेगळ्या एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स इथे मोजणार आणि चेक करणार की ती बॅलन्स्ड आहे ऑर नॉट. तर इथे बघितलं आपण की जो जो एलिमेंट्स आहे इक्वेशनमध्ये बघा Na आहे सोडियम, Na लिहिलं, त्यानंतर O दिसला, H आहे, देन S आहे. हे 4 प्रकारचे एलिमेंट आहेत, तर हे 4ही एकाखाली एक लिहून घेतलंय. तसेच नंबर ऑफ ॲटम दोघीकडे आपल्याला मोजायचे आहेत. मग एलिमेंट Na चे रिएक्टंट पार्टला एक आहे बघा, एक ॲटम, ओनली 1. तर प्रोडक्ट साईडला 2 आहे कारण इथे Na2 लिहिलं आहे, तर 2 आहे. ऑक्सिजनचे बघा O1 अँड O4, 1 + 4 5. तर प्रोडक्ट साईडला सुद्धा 5 आहे बघा, 4 + 1 5. देन थर्डली हायड्रोजनसाठी मोजूया. हायड्रोजनच्या रिएक्टंट पार्टला 1 + 2 3 ॲटम्स अँड प्रोडक्ट साईडला ओनली 2 बघा, H2चा ओनली 2. अँड लास्ट सल्फरच्या रिएक्टंट पार्टला ओनली 1 ॲटम अँड प्रोडक्ट साईडला ओनली 1 ॲटम, 1. तर आपण बघत आहोत की the number of atoms of all the elements on the two sides are not the same. It means that the equation 10 is not balanced because the number of atoms of hydrogen are different. This 3 and this 2, and sodium this 1 and this 2. So it means this equation is not balanced. It is unbalanced equation. Step 3. It is convenient to start balancing an equation from the compound which contains the maximum number of atoms. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atoms on the two sides. सोयीस्कर हे असेल की हे इतके चार आहे, 2 इकडे 2 तिकडे, आपण नेमकं कोणत्या एलिमेंटला बॅलन्स करूया. बॅलन्स करण्यासाठी कोणता एलिमेंट पहिले निवडायचा आहे. तर त्यासाठी ट्रिक दाखवलेली आहे की इक्वेशन नंबर 10 मध्ये बघा 2 कंपोनेंट आहे. एक तर आहे Na2SO4 आणि H2SO4. हे दोघीमध्ये जर नंबर ऑफ ॲटम्स काउंट केले तर ते सर्वात जास्ती आहे. H2 2, सल्फरचा 1, ऑक्सिजनचे 4, म्हणजे 2 + 1 3 + 4 हे झाले टोटल 7. तसेच सोडियम सल्फेटमध्ये 2 + 1 + 4 हे पण 7 झाले. म्हणजे जास्तीत जास्त ॲटम असणारा जो कंपोनेंट आहे, जो कंपाऊंड आहे, त्याच्यातले जो ॲटम्स आहे त्यांना बॅलन्स करूया आधी. हे स्टेप 3 मध्ये हेच लिहिलं आहे की द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटमवाले जो कंटेंट आहे, जो कंपाऊंड आहे, त्याला बॅलन्स करूया आधी. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सिलेक्ट द कंपाऊंड Na2SO4. फर्दर सिलेक्ट सोडियम फॉर बॅलन्सिंग ॲज द नंबर ऑफ ॲटम. त्याच्यामध्येही कोणाला, तर सोडियमला, कारण सोडियम जे आहे तो अनबॅलन्स्ड आहे. इथे सोडियम बघा, इथे 1 आणि 2 असे वेगवेगळे असल्यामुळे सोडियमला आधी आपण इथे बॅलन्स करूया. इट शुड बी रिमेंबर्ड दॅट द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड कॅन नॉट बी चेंज वाईल बॅलन्सिंग द नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स तुम्ही बदलू शकतात. इट शुड बी रिमेंबर्ड दॅट द नंबर ऑफ कंपाऊंड कॅन नॉट बी चेंज. नंबर ऑफ कंपाऊंड चेंज करू शकत नाही की किती कंपाऊंड आहे ते नाही बदलू शकत. इट मीन दॅट हेअर टू मेक द नंबर ऑफ सोडियम ॲटम इन रिएक्टंट ॲज टू द फॉर्म्युला NaOH कॅन नॉट बी चेंज टू Na2OH. म्हणजे आपल्याला जर Na1 ला Na2 करायचं आहे, त्यासाठी आपण Na चे सफिक्समध्ये समजतो एक खाली 2 लावतो, जसं H2O मध्ये लावतो ना H2, तसा 2 लिहिता कामा नये, असं नाही लिहायचं. इथे आपण कंपाऊंडचे ते मॉलिक्यूल वाढवू शकतो, म्हणजे पुढे 2 लिहू शकतो. लक्षात येतोय, इथे 2 लिहिण्याने सुद्धा Na2 होणार, डबल होणार. इन्स्टेड अ फॅक्टर ऑफ 2, हा जो फॅक्टर आहे 2 हा फॅक्टर NaOHचा पुढे लावावा लागणार. त्याने इक्वेशन नंबर 10 मध्ये थोडा बदल होणार, जो आपण रिझल्टिंग इक्वेशन म्हणून 10' या इक्वेशनमध्ये नमूद करणार. तर बघूया 10' इक्वेशन कशी होते. आता पुढे बघायचं आहे की 10' इक्वेशनमध्ये काय परिवर्तन आलं आहे. जी आपली 10 इक्वेशन होती त्यात हा जो NaOHचा पुढे 2 फॅक्टर लावले असता नवीन इक्वेशन तयार झाली 10'. ती इक्वेशन होणार अशी 2NaOH + H2SO4 = Na2SO4 + H2O.
मग आता ही जी नवीन इक्वेशन आहे तर आपल्याला परत हा असा बॉक्स करावा लागेल, ही टेबल बनवावी लागेल. त्यामध्ये सर्व एलिमेंट जे आहे NaOH सर्वांचे रिएक्टंट अँड प्रोडक्ट पार्टमध्ये नंबर ऑफ ॲटमची काउंटिंग करावी लागेल की काउंटिंगमध्ये काय बदल झालेला आहे. मग लिहिलं आहे सब पॉईंटमध्ये की चेक वेदर द इक्वेशन 10 days इज बॅलन्स ऑर नॉट. हे बॅलन्स ऑर नॉट बघण्यासाठी टेबल बनवली तर यू विल सी दॅट सोडियमचे तर बॅलन्स आले 2-2. ठीक आहे, दोघीकडे 2-2 आहे. वरती बघायचं आहे 10 days इक्वेशनला ऑक्सिजन आहे 2 + 4 दिस 2 + 4 कारण Na बॅलन्स करता करता ऑक्सिजनमध्येही बदल आला आहे, ऑक्सिजनच्या नंबर ऑफ ॲटममध्येही बदल आला आहे. 2 + 4 आधी हे 4 + 1 5 होतं पण आता 2 + 4 6 झालेलं आहे. आणि प्रोडक्ट पार्टला तर 5च आहे, तिथे काही बदल झालेला नाही आहे. तसंच हायड्रोजनमध्येही बदल येणार की इथे 1 होता इथे 2 झाला आहे तर 2 + 2 = 4 इन रिएक्टंट पार्ट. तसेच हायड्रोजनचे प्रोडक्ट साईडला तर ॲटम 2च असणार कारण इथे प्रोडक्ट साईडला काही बदल नाही केला आपण. सल्फरसुद्धा दोघी साईडला 1-1 आहे. मग आता वी फाइंड दॅट द इक्वेशन 10 days इज नॉट बॅलन्स ॲज द नंबर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन ॲटम्स आर अनइक्वल ऑन द 2 sides. कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन आता अनबॅलन्स्ड आहेत अजूनही, म्हणून ही बॅलन्स अजूनही बॅलन्स नाही. ही फर्स्ट जी 10 days इक्वेशन आहे ही. मग आता ह्यानंतर आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनपैकी कोणाला आधी बॅलन्स करणार त्यासाठी तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनपैकी आधी हायड्रोजनला बॅलन्स करावा लागणार आहे कारण हायड्रोजनला अगदी स्मॉलेस्ट फॅक्टर लागणार आहे, इथे फक्त 2 लागणार आहे बॅलन्स करण्यासाठी. तर बघा हायड्रोजनचे 2 जरा 4 केल्याने दोघीकडे 4 ॲटम्स होत आहे. सो अप्लाय अ फॅक्टर 2 टू द प्रोडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग द इक्वेशन 10 अँड नाव राईट डाऊन द रिझल्टिंग इक्वेशन 10 डबल डॅश. 10 daysला दुरुस्त करून आपण त्याला बॅलन्स करण्यासाठी नवीन इक्वेशन आली 10 डबल डॅश. ती आहे 2NaOH + H2SO4 इज इक्वल्स टू Na2SO4 + 2H2O. हे झाला 3 पॉईंट. पॉईंट नंबर 4 चेक वेदर द इक्वेशन 10 डबल डॅश इज बॅलन्स्ड ऑर नॉट. आता 10 डबल डॅश ही आहे ती बॅलन्स्ड आहे तर आपण इथे स्टॉप करूया. अदरवाईज जर अनबॅलन्स्ड असेल तर आपण पुढे कोणत्या स्टेपने दुसरा कोणता फॅक्टर लावून त्याला बॅलन्स करण्याचे प्रयत्न करू. सो वी विल सी इन दिस टेबल. आता बघा इनिशियल टेबल होती, इनिशियली हायड्रोजन होते 4-2, आता हायड्रोजन 2 बॅलन्स झाले 4 अँड 2 + 2 = 4. आता हायड्रोजन दोघीकडे बॅलन्स झाले. राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन 2NaOH twice NaOH + H2SO4 इज इक्वल्स टू Na2SO4 + 2H2O. आता ही इक्वेशन झाली इक्वेशन नंबर 11. आता ही इक्वेशन बॅलन्स्ड आहे बघा. इन दिस वे अ बॅलन्स्ड इक्वेशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम अनबॅलन्स्ड इक्वेशन बाय अप्लाइंग proper factor to appropriate reactant or product so as to balance the number of each element in step. तर आपल्याला एक एक करून स्टेप बाय स्टेप एक एक एलिमेंटला बॅलन्स करायचं आहे. तुम्ही बघितलं की जेव्हा आपण हायड्रोजनला 2चे 4 केले त्यासोबत ऑक्सिजन ही इथे बॅलन्स झाला. म्हणजे आपल्याला इथे जे आहे बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिजनला 1 वाढवायचं होतं, 6-5 होतं तर इथे आपण 6-6 झाला आहे ऑक्सिजनचा सुद्धा. तर इथे सोडियम देन सल्फर तर ऑलरेडी बॅलन्स्ड होता. सोडियम आपण फर्स्ट स्टेपमध्ये केला 10 daysमध्ये, Hला 10 डबल डेजमध्ये केला आणि O पण इथे 11 जो इक्वेशन आली तोपर्यंत O सुद्धा बॅलन्स्ड झाला. तर इथे आपण ही जी इक्वेशन होती इक्वेशन 10 याला बॅलन्स्ड करून दाखवलेला आहे. यात काही पॉईंट दिलेले आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये identify the reactant and product of equation 6 and write down the steps in balancing the equation N2 + H2 NH3 याला बॅलन्स्ड करायचं आहे. 6 इक्वेशन बघून तुम्हाला ही जे इक्वेशन आहे बी याला बॅलन्स करायचं आहे की नायट्रोजन गॅस हायड्रोजन गॅस रिएक्शन केले असता इथे अमोनिया गॅस तयार होते आहे, इथे बॅलन्स्ड करायचं आहे. जर तुम्हाला वरती बॅलन्स केलेली इक्वेशन लक्षात आली असेल तर प्रयत्न करा तुम्हाला ही इक्वेशन सुद्धा बॅलन्स करता येणार. पॉईंट 2 मध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिलेली आहे केमिकल इक्वेशन, तिला बॅलन्स्ड करून लिहायची आहे. केमिकल इक्वेशन ही वर्डमध्ये दिलेली आहे की कॅल्शियम क्लोराईड + सल्फ्युरिक ॲसिड इज इक्वल्स टू कॅल्शियम सल्फेट + हायड्रोजन क्लोराईड. हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून क्वेश्चन आहे, करून बघा. वरती जे आपण बॅलन्सिंगचं काम केलं आहे त्याला स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर तुम्हाला हा सुद्धा
केमिकल इक्वेशनला बॅलन्स करता येणार. मग पॉईंट 3 मध्ये दिलेला आहे की राईट डाऊन द फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इन द फॉलोइंग रिएक्शन्स. रिएक्शन्स इज SO2 plus 2H2S. SO2 हा सल्फर डायऑक्साईड गॅस आहे अँड 2H2S ही पण हायड्रोजन सल्फाईड गॅस आहे. हे दोघी जी आहे फिजिकल स्टेट लिहायला सांगितलेलं आहे, तर स्मॉल जी दोघीकडे लिहिणार. इज इक्वल्स टू 3S प्लस 2H2O. सल्फर गॅस निघणार आहे. सल्फर गॅस सुद्धा गॅसेस फॉर्ममध्ये असेल आणि 2H2O हा लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे हा पाणीचे मॉलिक्यूल आहे म्हणून. सिमिलरली बी मध्ये 2Ag प्लस 2HCl. Ag हा चांदी आहे, सिल्वर. त्याला झाला सॉलिड स्टेट प्लस 2HCl हा लिक्विड आहे, हायड्रोजन क्लोराईड हायड्रोक्लोरिक ॲसिड इज इक्वल्स टू 2AgCl. 2AgClचे लक्षात घ्या, व्हाईट कलरचे सिल्वर कलरचे प्रेसिपिटेट तयार होतात, तर एस आहे खाली बसणार. आणि H2O ही गॅस आहे, तर याला आपण एक ॲरो साईन वरती देऊ शकतो. सो वी सॉ दॅट इन केमिकल रिएक्शन्स रिएक्टंट्स गेट कन्वर्टेड इनटू अ न्यू सबस्टन्सेस कॉल्ड प्रोडक्ट्स. कधीही केमिकल रिएक्शनमध्ये रिएक्टंटमध्ये क्रिया होते आणि जी क्रिया होते त्याच्या फलस्वरूप प्रोडक्ट्स बनतात, उत्पाद बनतात. ड्युरिंग दिस some chemical bonds in the reactants break and some new chemical bonds are formed so as to transform the reactants into the products. या दरम्यान केमिकल बॉन्ड जे असतात रिएक्टंटचे तुटतात आणि नवीन बॉन्ड बनतात. नवीन बॉन्ड बनून जो काही पदार्थ बनणार त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतात. इन दिस चॅप्टर वी विल बी स्टडिंग द टाइप्स ऑफ रिएक्शन्स इन डिटेल्स. आपण ह्या चॅप्टरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ रिएक्शन्सला डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचे रिएक्शनचे जे कृती आहे ॲक्टिव्हिटीज ते बघणार आहोत. तसंच लॅबोरेटरीमध्येही तुम्ही करून बघू शकता. जेव्हा तुमच्या शाळा सुरू होईल तेव्हा त्याचा रिएक्शनचा प्रकार कोणता आहे ते सर्व आपण इथे डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर आपला पुढचा टॉपिक असणार आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. पण ते मी पुढच्या व्हिडिओला घेणार, कारण केमिकल इक्वेशन जे बॅलन्सिंगचं आपण जे काम केलं आहे त्याच्या संबंधित काही एक्झाम्पल आहे जो तुम्हाला सोडवायला दिलेले आहे याचा खाली. तसेच एक्झरसाइजलाही काही क्वेश्चन आलेले आहे बॅलन्स करण्यासाठी. हे नक्की एक्झामला विचारले जातात, म्हणून मी इथंच थांबवत आहे. म्हणून पुढच्या व्हिडिओला आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर नक्की करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.